आवाज येतो? हॅलो. Hello. 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 Pranish sir. Yes, sir. Yes, sir. Your voice is clear. No issue. You just ask Tripti madam, is there anyone who is going to attend the class, or we can start with the class? You just confirm with Tripti ma'am. Okay, sir. My voice is clear, na, sir? Yeah, your voice is clear, sir. No issue. Board is also clear. Everything is visible. Okay. Yeah. Thank you. करूया स्टार्ट ना. हॅलो स्टुडंट्स. हॅलो. हॅलो माझा सर. आवाज येतोय का? हॅलो सर. येतोय ना आवाज? हो येतोय येतोय. ठीक आहे. नाही ते सर आवाज आवाज येत आवाज नाही येत नाहीये सर. नाही येत आहे सर. नाही. आता येतोय का आवाज? हा आता आला. हो येतोय. सर्वांना येतोय आवाज? हो हो. हो सर. हो सर. ओके. काय प्रॉब्लेम असेल तर मध्ये सांगा मला, आवाज नसेल येत वगैरे तर. चालेल? ओके सर. हो. हो मी सर. परत इंट्रोडक्शन देतो माझं. माझं नाव प्रणित दिलीप कासारे. माझं मास्टर्स झालंय पॉलिटिकल सायन्स मधून आणि 2 वेळा नेट परीक्षा पास झालोय. GRF पण. नेट परीक्षा ही कुठली असते तर ज्यांना प्रोफेसर व्हायचं असतं त्यांच्यासाठी नेट परीक्षा असते. आणि MPSC ची इंटरव्ह्यू मी दिले एकदा 2018 ला. आणि ह्या क्षेत्रामध्ये MPSC मुलांना शिकवण्याचा आता 2 वर्षाचा अनुभव आहे. 2019 पासून शिकवतोय. जेव्हा मी मास्टर्सच्या लास्ट इयरला होतो तेव्हापासून मी शिकवत आहे. ठीक आहे. आवाज येतोय सर्वांना? हो हो सर. सर येतोय. ठीक आहे. तर तुम्ही जी परीक्षा देताय त्याबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे सर्वप्रथम तर? MPSC ही परीक्षा याबद्दल काय काय माहिती आहे का तुम्हाला काही? तुम्ही बोलू शकता मध्ये मध्ये. एक एक जण बोलू शकता. स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. तुम्ही पण बोला. हा, कारण की हे बघा, मी काय असं कोण मोठा टीचर वगैरे आहे, आवाज नाही. मी असं कोण मोठा टीचर आहे वगैरे असं काही नाही. मी पण तुमच्यासारखाच एक स्टुडंट आहे. मला जेवढं येते तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला जेवढं सोप्यापर्यंत शिकवता येईल तेवढं शिकवणार आहे. त्यामुळे मला काही घाबरू नका. बिनधास्त तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. चालेल? तुम्ही बोलू शकता मध्ये मध्ये. आता सगळ्यांनी शांत बसायची गरज नाही. मला असं वाटते मी एकटाच बोलतोय. हो सर. सर MPSC हा महाराष्ट्र शासनाचा आयोग आहे जो सरकारी पदांसाठी परीक्षा घेतो म्हणजे कंबाईन किंवा राज्यसेवेसाठी. त्यामधून सर विविध सरकारी पदं भरली जातात जे म्हणजे क्लास 1, क्लास 2 असे. बरोबर, तुम्ही बोललात ते बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग हे 3 परीक्षा घेतो. महाराष्ट्र राज्यसेवा, बोर्ड क्लिअर आहे का बघा. राज्यसेवा, त्यानंतर कंबाईन. कंबाईन मध्ये एक तुमचं STI आलं, PSI आलं, क्लर्क आलं. म्हणजे मंत्रालयामध्ये जे क्लर्क असतात ते कंबाईन B झाली. ही कंबाईन अजून एक CA असते. ह्या वर्षी त्यांची निघालेली नाही. यामध्ये तुमचं ते एक्सरसाइज इन्स्पेक्टरचं येतं. सर्वांना बोर्ड दिसतोय ना? नाही, दरवाजा लावा. एक्सरसाइज इन्स्पेक्टर एक पोस्ट असते. ती पण इकडे असते. इकडे 3 पोस्ट असतात. तर सध्या तुम्ही मला असं सांगण्यात आलंय की तुम्ही हे राज्यसेवेसाठी अभ्यास करताय. बरोबर आहे? करेक्ट आहे? सर बाहेरचा आवाज खूप येतोय त्यामुळे ऐकू येत नाही तुमचा आवाज प्रॉपर. दरवाजा बंद केला. आता येतोय का क्लिअर? बाहेरचा आवाज नाही येत आता? हा नाही आता नाही येत आहे. येतोय ना क्लिअर आता? हो. तुम्हाला हे कळलं?
लोकसेवा आयोग कुठल्या कुठल्या परीक्षा घेते माहिती असेल तुम्हाला? ते तुम्ही सध्या ज्यासाठी प्रिपेअर करताय ती आहे राज्यसेवा. तुम्ही पण क्लिअर आहात म्हणून तर तुम्ही ह्यासाठी प्रिपेअर करताय सध्या. ह्यामध्ये प्रिलियम असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहात तुम्ही? हो. क्लिअर आहात तुम्ही यापर्यंत इथपर्यंत? ठीक आहे. मेन्स मध्ये तुम्हाला ह्याबद्दल काय माहिती आहे का? मेन्स आणि प्रिलियम्स, मेन्स, इंटरव्ह्यू किती मार्क्स असतो? तुम्हाला माहिती आहे ना? तुमच्यामधले कोणाला माहिती आहे किंवा नाही माहिती? हो किंवा नाही काहीतरी बोला. हो माहिती आहे सर. माहिती आहे ना? मी सांगत नाही राज्यसेवेबद्दल करताय, मी तुम्हाला विषय शिकवणार पॉलिटिक्स आहे. पॉलिटी विषय शिकवणार आहे. मी हे सांगत बसत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे? क्लिअर आहे? हे ना क्लिअर? हो सर. तुम्हाला आपण पॉलिटी विषयी बोलूया. आपण जो विषय शिकणार आहोत तो आहे पॉलिटी. तुमच्यामधल्या किती जणांना हा विषय पहिले माहिती होता किंवा ग्रॅज्युएशनला विषय झालेला आहे? तुमच्यामधल्या कितींना झालंय? तुम्ही बोलू शकता, सांगा. एकेकाने अनम्यूट करून तुम्ही मध्ये मध्ये बोलू शकता मला. पॉलिटी बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? राज्यशास्त्र. ओके, एवढं माहिती आहे. अजून आपल्याला परीक्षेला वगैरे काय येईल? भारतीय राज्यघटना ते सगळं येतं ना त्याच्यामध्ये. राज्यघटना, राज्यघटना बरोबर. अजून अजून काय माहिती आहे तुम्हाला? सर्वप्रथम हा विषय आपण शिकतो का? म्हणजे आपल्याला परीक्षेला विचारण्यात काय येतो त्याचं उत्तर सांगा. तुम्ही सांगू शकाल? तुम्ही सांगू शकाल? सर, भारतीय राज्यघटनेबद्दल आणि भारतीय प्रशासनाबद्दल माहिती घेण्यासाठी, परत मूलभूत हक्क कोणते आहेत, मूलभूत कर्तव्य कोणती आहेत, परत वेगवेगळे आयोग कोणते आहेत त्यासाठी. एकदम करेक्ट. शॉर्ट मध्ये तुम्ही जर ऍडमिनिस्ट्रेशन वरती मदत करता, जे आपले MLAs असतात, MPs असतात, त्यांना मदत करतात. तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन ही पद्धत आहे, राज्यघटना किंवा आपलं जे शासन आहे ते कसं चालतं ते माहिती हवं तुम्हाला. त्यासाठी स्कोरिंग विषय आहे सर्वप्रथम. सोपा विषय जर का तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर. इथपर्यंत कळलं तुम्हाला? हो. कोणाच्या इथून तरी ट्रेनचा आवाज येतोय. खिडकी बंद करा, नाही तर माईक बंद करा जिथे इथून ट्रेनचा आवाज येतोय. फक्त जेव्हा बोलायचं असेल ना तेव्हा अनम्यूट करा. तर सर्वांना सर्वप्रथम एक बुक इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी पॉलिटी शिकण्यासाठी, ती सर्वांकडे हवी. ती आहे लक्ष्मीकांत. माहिती आहे तुम्हाला? लक्ष्मीकांत ही बुक आहे. कोणी कोणी वाचली ही बुक आहे अगोदर? तुम्ही वाचली का फक्त आहे? तुमच्यामधलं कोणी कोणी वाचले ही बुक? सर, मी वाचली. वाचले? सर बुकचं फुल नेम काय आहे? लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत. मराठीमध्ये पण बुक अवेलेबल आहे, इंग्लिश मध्ये पण अवेलेबल आहे. ही जी आता जी लेटेस्ट हे आले एडिशन आले, 6th एडिशन आहे. प्राइस अराउंड 500 to 600 च्या आसपास आहे. 750. बोर्ड त्या साईडने दिसत नाहीये. ठीक आहे, मी या साईडला घेतो. बुकचं नाव आहे, सर्वांनी घेऊन घ्या, कारण की तुम्हाला जर का राज्यसेवा द्यायची तर ही बुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पॉलिटी बाय लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत बोललात ना कोणी, तुम्हाला बुक देईल. बुक कशी असते तेही दाखवतो तुम्हाला. हे अशी असते बुक. ही 5th एडिशन आहे. सध्या मार्केटमध्ये 6th एडिशन पण आलेली आहे.
तुम्हाला ही बुक घ्यायचीच आहे, कारण की आपण पॉलिटी शिकताना ही बुक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. 800 का 700 पेजची बुक आहे. बुक बघून घाबरू नका, एवढी काही अवघड नाहीये, सोपी बुक आहे वाचलीत तर. नाव लिहून घेतलं बुकचं? हो. ठीक आहे. आता मला सांगा, तुमच्या सगळ्यांचं बॅकग्राऊंड सांगा मला, कोण कोण कुठल्या बॅकग्राऊंडचं आहे, एक जणांनी सांगा. बॅकग्राऊंड म्हणजे फक्त ग्रॅज्युएशनचा विषय सांगा, कशामधून ग्रॅज्युएशन केलंय, सध्या काय करताय. एकेकाने सांगा, कोणी स्टार्ट करा, चालेल. सर करू मी? हो करा. तर माझं नाव प्रथमेश तांबे. माझं बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन विथ स्पेशलायझेशन HR झालंय आणि मी सध्या पूर्ण वेळ MPSC चा अभ्यास करतोय 1 वर्षापासून. 1 वर्षापासून. ठीक आहे, चालेल. तुम्ही अटेम्प्ट दिलाय? नाही सर, आता येणार पहिला अटेम्प्ट आहे. म्हणजे तुम्ही 2020 ला हे भरलेला फॉर्म, हो. पोस्टपोन झाल्यामुळे आता होईल तेव्हा तुम्ही देणार एक्झाम, राईट? हो हो. ओके, नेक्स्ट. माझं नाव सुप्रिया पाटील आहे. माझं TY BCom बँकिंग अँड इन्शुरन्स झालंय 10 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर मी जॉब करत होते, म्हणजे अजून पण करते जॉब, वर्किंग आहे आणि मी आता जस्ट स्टार्ट केलाय MPSC साठी अभ्यास. ओके, चालेल, थँक्यू. नेक्स्ट. नेक्स्ट. दोनच मुलं आहेत मॅम? दोनच मुलं आहेत? दोनच मुलं आहेत? किती मुलं आहेत? ठीक आहे, चालेल. चालेल चालेल, जाऊ द्या. असं घाबरायची काही गोष्ट नव्हती. पण तुम्हाला हे नाही करणार आहे. हे यासाठी होतं की मला कुठल्या लेवलनी शिकवता येईल, बेसिक पासून शिकवायचं आहे की नाही यासाठी विचारत होतो, बाकी काही नाही. तर आपण, तुम्हाला सिलेबस माहिती आहे राज्यशास्त्रीचा? मॅम तुम्हाला माहिती आहे पॉलिटिक्सचा? तर हा सिलेबस ना, आता तुम्ही सगळे ग्रॅज्युएट आहात, तर हा सिलेबस तुम्हाला कोण लिहून देणार नाहीये. सर्वप्रथम तर साईटवर जायचं, MPSCच्या सिलेबस भेटतो, डाउनलोड करायचा आणि प्रिंट काढून ठेवायची. साईट माहिती आहे तुम्हाला सर्वांना? माहिती आहे साईट? आणि हा सिलेबस आहे तो पाठ झालेला पाहिजे. पॉलिटीचा असो किंवा कुठल्याही विषयाचा असो, हिस्ट्री असो, जॉग्रफी असो, जेव्हा पण तुम्ही स्टडीला बसाल हा सिलेबस तुमच्या सोबत हवा. कारण की मार्केटमध्ये खूप पुस्तकं अवेलेबल आहेत आणि तुम्ही काहीही वाचता आणि पेपरला ते येत नाही. तुम्ही जर का सिलेबस फॉलो केला तर तुम्हाला सोपं जातं परीक्षा क्रॅक करणं. कारण की जेवढं आहे तेवढंच वाचायचं आपल्याला, ओव्हर सगळं वाचायचं नाही. कारण की आपण इथे PhD करायला आलो नाही, आपल्याला एक्झाम पास करून पुढे जायचं. त्यामुळे जे इम्पॉर्टंट आहे तेच फक्त वाचा. मेन त्यासाठी सिलेबस पाठ करा. पाठ बोलण्यापेक्षा सोबत ठेवलेलं बरं. आपण सुरू करूया राज्यशास्त्र. आपण स्टार्टिंगला आपण सुरू करणार आहोत, इंट्रोडक्शन करणार आहोत. मोस्टली आपल्या जी हे आहे एक्झामच्या ओरिएंटेड आहे लक्ष्मीकांत मधलं, त्यामधूनच आपण इंट्रोडक्शन करणार आहोत. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इंग्रजांनी आपल्यावरती किती वर्ष राज्य केले. इंग्रज आपल्या इथे कधी आले, कोणत्या साली आले? तर इंग्रज आपल्या इथे आले 16व्या शतकात आले. इंग्रजांचं आगमन झालं. आलेले तेव्हा ते आपल्या इथे फक्त एक ट्रेडर म्हणून आलेले, म्हणजे व्यापारी म्हणून आलेले. त्यांचं काम होतं फक्त व्यापार करणं. पण 1700 येता येता त्यांनी व्यापारासोबत इथले जे राजे वगैरे होते त्यांच्या राज्यकारभारात ढवळाढवळ सुरू केली. पुढे जाऊ जी एक इम्पॉर्टंट इव्हेंट आला तो होता 1764चा बक्सार वॉर. बक्सार वॉर बद्दल माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे ना? हो सर. तुम्हाला माहिती आहे बक्सार वॉर बद्दल? हो हो. माहिती. काय झालेलं सांगा. सर तिथे जेव्हा सांगा. सर जेव्हा मीर कासिमला जेव्हा इंग्रजांनी पदावरून दूर काढलेला तेव्हा त्यांनी चिडून अयोध्येचा नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांच्यासोबत एकत्र येऊन तिघांनी त्रिपक्षीय मोहीम काढलेली इंग्रजांविरुद्ध. आणि 22 ऑक्टोबर 1664 रोजी बिहारमध्ये बंगाल येथे युद्ध झालेलं. त्यात इंग्रजांचा तिघांचा पराभव झाला आणि इंग्रजांचा विजय झालेला. आणि नंतर अलाहाबादचा तह झालेला त्यानंतर. राईट.
आणि ह्या 6 नंतर इंग्रजांना कुठले अधिकार भेटले 1765 ला? याबद्दल दुहेरी अधिकार म्हणजे मोगल बादशाहकडून बंगालमध्ये दिवाणी अधिकार मिळाला आणि बंगालच्या नवाबाकडून निजामती अधिकार मिळाला. राईट. थोडंसं तुमचं 2 राहिले. बंगाल, बिहार आणि ओरिसासाठी दिवाणी अधिकार भेटलेले. मी तुम्हाला सांगतो 65 मध्ये बक्सर वॉर झालं. आपल्यासाठी हिस्ट्रीचा भाग इम्पॉर्टंट नाहीये. हिस्ट्रीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. 1765 मध्ये बक्सर वॉर मध्ये इंग्रज जेव्हा जिंकल्यानंतर त्यांना दिवाणी अधिकार मोस्टली मिळाले. दिवाणी अधिकार म्हणजे काय असतात? तर टॅक्स गोळा करायचे अधिकार मोस्टली आणि महसूल अधिकार. महसूलमध्ये तर हे 3 प्रांत होते. त्या काळी इंडिया आपला भारत होता, त्या प्रांत असे इकडे होते. आता जसे आहेत तसे नव्हते. तर बंगाल, बिहार आणि ओरिसा हे मोस्टली खूप श्रीमंत प्रांत मानले जायचे आणि त्यांना दिवाणी अधिकार मिळाल्यामुळे एक प्रकारे त्यांची सत्ता सुरू झाली ट्रेडिंग सोडून. हे मेन होतं. इथपासून इंग्रजांचा ओरिजिनली भारतावरती जास्त करून कब्जा मिळवण्याचा किंवा तुम्ही बोलाल प्रशासन करण्याचा टाइम सुरू झाला. वर्चस्व ही ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. हा इम्पॉर्टंट होता. तुम्हाला विचारलं जातं कोणाकडून भेटले, तर मुघल शहाकडून. शाह आलम हा तेव्हाचा सम्राट होता. हे दिसत होतं ना त्या साईडला. बंगाल, ओरिसा आणि बिहार. तुमचं काय राहिलं असेल ना तर मला सांगा मध्ये मध्ये. बंगाल, बिहार, ओरिसा. दिवाणी आणि महसुली अधिकार 1765 बक्सर वॉर नंतर कोणाकडून भेटले, तर शाह आलम मुघल सम्राट होता. सर दिवाणी आणि निजामती अधिकार. महसूल मराठीमध्ये महसूल बोलतात. अच्छा. तुमच्याकडे कोणाकडे बुक असेल ना इंडियन पॉलिटिक्स, त्यांनी पहिला पार्ट असेल ना, पहिला पेज उघडा. पहिल्या पेजवरच मोस्ट ऑफ हे पहिल्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे मोस्टली सगळं. लिहून झालंय? थोडं मागे घेऊ का? हे झालं लिहून तुमचं झालं? कळलं हे? दिवाणी अधिकार काय असतात ते कळलं? काय असतात म्हणजे सॉरी महसूल म्हणजे इकडचे हे टॅक्स आहेत, थोडं चुकलं. आणि हे असतं हे न्याय. म्हणजे आपण तुम्ही आता बघता आपल्या इथं जे कोर्ट आहेत, आपले कल्याणमध्ये कुठला कोर्ट आहे? कल्याणमध्ये जे राहतात त्यांना माहिती असेल कल्याणमध्ये कोर्ट कुठला आहे? तो दिवाणी कोर्ट आहे. तिथे क्रिमिनल केसेस येत नाहीत मोस्टली. खालचा कोर्ट आहे ना तो. कल्याणचं तुम्हाला माहिती आहे? मोस्टली न्यायदानाचा अधिकार भेटला त्यांना. पहिले न्यायदानाचा अधिकार नव्हता. न्यायदानाचा अधिकार पहिले शाह आलमकडे होता. तर काही मॅटर झालं म्हणजे काही झालं, खून झाला, काही झालं तरी शाह आलमकडे लोक जायची. पण आता तीच लोक इंग्रजांकडे येऊ लागली. आणि टॅक्स पण पहिले शाह आलम मुघल सम्राट गोळा करायचा, तर तो आता गोळा करण्याचा अधिकार भेटला इंग्रजांना ह्या 3 सुब्यांचा, बंगाल, बिहार आणि ओरिसा. त्या काळामध्ये हे 3ही सुबे म्हणजे प्रांत खूप श्रीमंत प्रांत मानले जायचे. हे झालं काय सर्वप्रथम तर इंग्रजांना म्हणजे इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. इंग्रज म्हणजे तेव्हाची इंग्लंड नका बघू, कारण की तोपर्यंत इंग्लंडची राणी नव्हती आली पिक्चरमध्ये. फक्त ईस्ट इंडिया कंपनी होती, जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, जिला इंग्लंडकडून
म्हणजे राणीकडून सनद भेटली होती तिथे व्यापार करण्याचं. पण त्यांना आता सध्या दिवाणी आणि महसुली सेवा अधिकार भेटले. तर ह्यांनी व्हायला काय पाहिजे होतं की जी कंपनी होती ती श्रीमंत व्हायला पाहिजे होती, कारण की त्यांना एवढे अधिकार भेटलेत. तर कंपनी श्रीमंत व्हायला पाहिजे होती, बरोबर आहे. पण असं झालं का तुम्हाला माहिती आहे? खरोखर कंपनी श्रीमंत झालेली की नाही झालेली? तुमच्यामध्ये कोणाला माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला? कंपनी श्रीमंत नव्हती झाली. हे जे अधिकार भेटले ना, त्याने ऍक्च्युली झालं काय, जे कंपनीचे अधिकारी होते ते खूप श्रीमंत झाले आणि कंपनी पूर्णतः कर्जात गेली. तर कंपनी गेली डेप्ट मध्ये. तर ही कंपनी गेली कोणाकडे? परत इंग्लंडकडे गेली. कळतंय तुम्हाला? कळत नसेल तर आता विचारू शकता तुम्ही. डाऊट नसेल तर विचारू शकता. बोला कोणाला कळत कळतंय नसेल तर. कळतंय ना? नक्की कळतंय. हो. परत सांगतो, 75 च्या वॉर नंतर इंग्रजांना, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला, इंग्रज बोलतोय याचा अर्थ ईस्ट इंडिया कंपनी आहे. अजूनपर्यंत इंग्लंड अजून पिक्चर मध्ये नाही आलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणी आणि महसूल अधिकार भेटले आणि हे ईस्ट इंडिया कंपनी श्रीमंत व्हायच्या ऐवजी फक्त त्यांचे जे ऑफिसर्स होते ते भ्रष्टाचार करून श्रीमंत होत गेले, कारण की ते जो पण महसूल किंवा जो काही पैसा येत होता तो कंपनीकडे देत नव्हते, ईस्ट इंडिया कंपनीकडे. त्यामुळे ही कंपनी लॉस मध्ये गेली आणि ती डेप्ट मध्ये लॉस मध्ये गेल्यानंतर ती परत गेली इंग्लंडच्या राणीकडे की आम्ही लॉस मध्ये गेलोय. तर ह्यांनी यांना फक्त पाठवलेलं व्यापार करण्यासाठी. कंपनी गेली लॉस मध्ये तर ह्यांनी यांना पाठवलेलं व्यापार करण्यासाठी. तर कंपनी, इंग्लंडची सरकार काय म्हणाली की ह्यांच्यावर थोडासा लगाम आणला पाहिजे. कोणावरती? तर ईस्ट इंडिया कंपनीवर. त्यासाठी त्यांनी थोडे जे कायदे पारित केले, त्यांना ऍक्ट म्हटलं जातं त्या काळामध्ये, जेणेकरून ईस्ट इंडिया कंपनी आहे ती जे काही व्यवहार करेल किंवा एक एक रुपया कुठलाही तेव्हाच्या काळात काही पण खर्च करेल त्याचं सगळं ऑडिट केलं जायचं. त्यासाठी जे कायदे पारित केले ते कायदे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यांची मालिका होती. तर सर्वात पहिले आला 1773 चा ऍक्ट. हे जे काय ऍक्ट झाले पुढे, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. आपण हे ऍक्ट का शिकत आहोत? तुम्हाला माहिती आहे आपण ऍक्ट का शिकत आहोत? पहिले जे इंग्रजांच्या काळातले, तुमच्याबद्दल मला माहिती आहे का? तर हे ऍक्ट आपण ह्यासाठी शिकत आहोत कारण की जी आपली आत्ताची जी राज्यव्यवस्था आहे ती 50% बोलण्यापेक्षा 70% ही आपण इंग्रजांकडून घेतलेली आहे. जे पण आपण शिकलेलो आहोत, राज्यकारभार कसं करायचा किंवा ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं, ते सगळं आपण इंग्रजांकडून शिकलेलो आहोत. त्यामुळे हे ऍक्ट आपण वाचणं किंवा हे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे लक्ष्मीकांतच्या पहिल्याच धड्यामध्ये दिलेलं आहे आणि हे या ऍक्ट वरती नेहमी राज्यसेवा फ्रीला कुठल्या ना कुठल्या ऍक्ट वरती 1 किंवा 2 प्रश्न तरी गॅरंटेड असतात. इव्हन UPSC ला पण असतात. पहिला ऍक्ट आहे रेग्युलेटिंग ऍक्ट. हा सर्वात इम्पॉर्टंट ऍक्ट आहे कारण की हा पहिला ऍप होता. काय माहिती आहे ऍक्ट बद्दल? तुमच्यामधलं कोणाला काय माहिती आहे रेग्युलेटिंग ऍक्ट बद्दल? माहिती आहे का? माहिती असेल तर हो बोला, नसेल माहिती तर नाही बोला. नियामक कायदा. हा, नियामक कायदा म्हटलं जातं. तर त्याला इंग्लिश कंपनीला काही रुल्स अँड रेग्युलेशन्स लावण्यासाठी हा कायदा बनवला होता. राईट. हा पहिला कायदा होता ज्याने कंपनीवर सगळे रूल्स अँड रेग्युलेशन लावले गेले. त्यांना सर्व त्यांचे ऑडिट वगैरे करण्याचे अधिकार इंग्लंडच्या पार्लमेंटला भेटले. ठीक आहे, याला नियामक कायदा असंही म्हणतात. या ऍक्टने सर्वप्रथम तर काय झालं, एक गोष्टीची सुरुवात झाली. भारतामध्ये या ऍक्टच्या अगोदर 3 सत्ता होत्या. इथे होती बॉम्बे, इकडे होती बेंगॉल आणि इकडे होती मद्रास. त्या तिन्ही सत्तेचे गव्हर्नर्स होते. इकडे पण गव्हर्नर होता, इकडे पण गव्हर्नर होता आणि इकडे पण गव्हर्नर होता. या तिन्ही गव्हर्नरना
कायदे करण्याचे पण अधिकार होते आणि जे काय करायचं असेल त्यांच्या प्रांतामध्ये ते करण्यासाठी वेगवेगळे स्वतंत्र होते. तर ह्या कायद्याने काय केलं तर सेंट्रलायझेशन केंद्रीयकरणाची सुरुवात केली. सेंट्रलायझेशनची सुरुवात केली, केंद्रीयकरण. आणि हा शब्द इम्पॉर्टंट आहे, सुरुवात. दिसतंय ते सुरुवात. या रेग्युलेटिंग ऍक्टने जो बंगालचा गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल बनवलं. आणि पहिला जो गव्हर्नर जनरल होता तो कोण होता? वॉरेन हेस्टिंग्स. राईट. नाव लक्षात ठेवायचं, वॉरेन हेस्टिंग्स. हा काय झाला गव्हर्नर जनरल. जी म्हणजे गव्हर्नर जनरल. ओके. आणि इथे 2 गव्हर्नर जनरल होते, त्यांचे कायदे काढण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. ह्या दोघांना याच्याशी दुय्यम बोललं म्हणजे हा एक हायर ऑथॉरिटी बसला, या दोघांपेक्षा हायर झाला या कायद्याने. आता एवढा गव्हर्नर जनरल झाला, त्याला मदतीला कोणतरी असायला हवं ना, कोणतरी असायला पाहिजे ना मदतीला. एकट्याच कसं काम करेल बिचारा. तर त्यासाठी 4 सदस्यांचं काउन्सिल बनवलं त्या मदतीसाठी. तुम्ही लिहून घेताय? घेताय ना लिहून? ठीक आहे ठीक आहे. नसेल समजत तर मला विचारा, कारण की थोडं स्पेस कमी असल्यामुळे ते येते घ्या सगळं. ठीक आहे. हे लिहून झालं की सांगा मला. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. तुमचं लिहून झालं की सांगा मला हे रफ करायला. झाले का लिहून? झालं लिहून? रफ करू? सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट ह्या कायद्याने जी झाली ती कलकत्ता येथे कोर्टची स्थापना झाली न्यायदानासाठी. याआधी जे न्यायदानाचं काम होतं ते कोण करत होतं? तर जे जे तिथले ऑफिसर्स होते ईस्ट इंडिया कंपनीचे तेच करत होते. पण आता जे न्यायदानाचं काम होतं म्हणजे न्यायमंडळ ज्युडिशरी ती सर्वोच्च न्यायालयाच्या अंडर आली. कळतंय तुम्हाला? कळतंय नक्की? हो. 1774 ला याची स्थापना झाली कलकत्त्याला. याचे जे म्हणजे चीफ हे होते, जस्टिस होते, ते कोण होते? तर सर इम्पी. ते नाव मोस्टली विचारलं जातं, लक्षात ठेवाय, कारण की ह्यांचा पुढे आपल्याला उल्लेख येणार आहे. सर पुन्हा सांगा ना, नाही समजलं, तुमचा व्हॉइस ब्रेक होत होता. व्हॉइस ब्रेक होता. ठीक आहे, परत सांगतो. हे सांगा फक्त. न्याय लास्ट लिहिलं ना म्हणजे. कायदा चालू आहे आपला, ऍक्ट चालू आहे. हम्म. तर कलकत्त्याला जे सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं 1774 ला, ते आता न्यायदानाचं काम करत होतं भारतामध्ये.
त्याचे जे मुख्य हे होते न्यायाधीश होते ते कोण होते? सर इम्पी, AMPY. अच्छा, ओके. आता एक सिनारिओ समजून घ्या. भारतामध्ये तेव्हाच्या भारतामध्ये गव्हर्नर जनरल आहेत आणि ज्युडिशरीसाठी हे आहेत सर्वोच्च न्यायालय. कधी पॉलिटिक्स शिकताना आत्ताची काळाशी थोडंसं त्याला हे करायचं, कनेक्ट करून शिकायचं. याला कनेक्ट करा तुम्ही पीएमशी कनेक्ट करू शकता आत्ताच्या, आणि इकडे आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे त्याशी कनेक्ट करा. काय होतं ह्या दोघांमध्ये ना, म्हणजे ह्यांनी जर का काही तेव्हाही कायदे केले किंवा काही केलं, त्यांच्याकडे पण कायदे करण्याचे अधिकार होते, तर हे ह्यामध्ये इंटरफिअर करायचे. आत्ताही करतात, माहिती असेल तुम्हाला, कनेक्ट होते. तर ह्या दोघांमध्ये ना वाद होऊ लागले सुप्रीम कोर्टामध्ये आणि गव्हर्नर जनरल मध्ये मोस्टली. तर या दोघांमध्ये वाद होऊ लागले. यासाठी एक कायदा परत पारित केला गेला, आणि हे जे सगळे कायदे पारित झाले ना, ते इंग्लंडच्या पार्लमेंट कडून पारित झाले. कधी कायदे कुठे पारित होतात माहिती आहे ना? कुठे पारित होतात कायदे? कुठे पारित होतात तुम्हाला माहिती आहे का? कधीही कुठल्याही देशामध्ये कायदे पारित होतात ते कुठे पारित होतात? त्या देशाच्या संसदेमध्ये. मग इथे इंग्लंडमध्ये काय होती तेव्हा? पार्लमेंट. तिथे सगळे कायदे पारित व्हायचे. जे कायदे झालेत आपले, आपण जे आता वाचणार आहोत, सगळे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये पारित झालेले. तर इंग्लंडच्या पार्लमेंटनी नंतर काय केलं, या दोघांमध्ये जो वाद होता त्यासाठी सेटलमेंट ऍक्ट आणला. सेटलमेंट ऍक्ट 1781 ला. आणि या ऍक्ट मध्ये असं म्हटलं गेलं की यांना, सुप्रीम कोर्टाला असं म्हटलं गेलं, तुमच्या काही लिमिटेशन्स आहेत, तुम्ही गव्हर्नर जनरलच्या कार्यामध्ये इंटरफिअरन्स करू शकत नाही. या कायद्याने ह्यांच्या कार्यावरती, म्हणजे ह्यांना जास्त इंटरफिअरन्स करण्यावरती बंदी आली. या कायद्याचं तेवढंच इम्पॉर्टन्स होतं, शॉर्ट मध्ये सांगायचं. एक मिनिट मी सांगतो, हे पूर्ण पुस्तक सांगतो. गव्हर्नर जनरल आणि सुप्रीम कोर्ट या दोघांमध्ये जो वाद होता, त्यामध्ये सेटलमेंट करण्यासाठी हा ऍक्ट आणला गेला 1781 ला. आणि ह्यांनी काय ह्यात म्हटलं गेलं की जे सुप्रीम कोर्ट होते त्यांना म्हटलं गेलं की तुम्ही यांच्या कार्यांमध्ये इंटरफिअर करू शकत नाही. तुमचं जे कार्य आहे न्यायदानाचं, ज्युडिशरीचं, तेवढंच तुम्ही करा, त्यांच्या कार्यामध्ये इंटरफिअर करू नका. एवढं सिम्पली आम्ही सांगणार. या कायद्याचं एवढं काही महत्व नाही, फक्त रेफरन्ससाठी लक्षात ठेवा. कारण की हा मेन कायदा होता तो होता रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 चा. त्या कायद्यामध्ये काही डाऊट आहे तुम्हाला? सर तुम्हाला काय डाऊट आहे? नक्की कोणाला काय डाऊट नाही? कळलंय? असेल डाऊट तर विचारा बिंदास. आहे कोणाला काय डाऊट? नाही सर. नक्की? आपण पुढचा कायदा बघूया मग. थोडं हुशार आहे, अभ्यास केलाय पोरांनी. नक्की कळतंय ना? घाबरू नका, बिंदास बोला. हो. त्यानंतरचा इम्पॉर्टंट ऍक्ट होता 1784 चा ऍक्ट. पिट्स इंडिया ऍक्ट. या ऍक्टचं सर्वात इम्पॉर्टंट महत्व हे होतं की या ऍक्टनी ब्रिटिशांनी, म्हणजे इंग्लंडनी, EIC म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित केलं. म्हणजे जे पण काही नियंत्रण होतं सर्व प्रस्थापित या कायद्याने केलं गेलं यांच्यावरती. कधी तुम्हाला प्रश्न विचारला
की कुठल्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीवरती इंग्लंडचं सर्वोच्च म्हणजे अंतिम नियंत्रण आलं, तो कुठला ऍक्ट? 1784चा ऍक्ट. हा पिट्स होता, तो तेव्हाचा PM होता, त्यामुळे याला पिट्स इंडिया ऍक्ट असं म्हटलं जातं. व्यवहार आणि प्रशासनावर सर्वोच्च नियंत्रण आणलं गेलं. या कायद्याने अजून एक काय केलं गेलं तर दुहेरी शासन व्यवस्था आणली गेली. ड्युअल गव्हर्नमेंट असंही म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. नाही नाही, सगळे अधिकार त्यांच्याच हातात होते, फक्त त्यांच्यावर नियंत्रण आणलं गेलं. जे व्यवहार आणि प्रशासनावर त्यांच्यावर याच्या अगोदर इंग्लंडचं नियंत्रण नव्हतं. ते कसेही काही आपल्या मनाने काही करू शकत होते. ह्या ज्या ऍक्टनी आहे ना, ह्यांच्यावरती नियंत्रण आणलं गेलं. जर का ह्यांना काही करायचं आहे तर ह्या अगोदर ह्यांना यांची इंग्लंडची म्हणजे पार्लमेंटची परमिशन घ्यावी लागत होती, राणीची परमिशन घ्यावी लागत होती. दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे कळलं तुम्हाला? काय कळलं? सांगा आता काय कळलं? कळलं बोललात ना, सांगा. सांगा. ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे काय? म्हणजे कंपनीचे व्यवहार आणि राजकीय व्यवहार असं. ते हा, परत सांगा, परत काय बोललात? सॉरी, मी ऐकलं नाही. कंपनीचे व्यवहार आणि राजकीय व्यवहार वेगवेगळे. राईट राईट राईट, थोडंफार राईट आहे. नीट शब्दात सांगायचं, तुम्ही बोललात तेव्हा बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर पॉलिटिकल व्यवहार साठी बोर्ड ऑफ कंट्रोल आणि जे बिझनेस रिलेटेड होते, म्हणजे बिझनेस रिलेटेडला आपण मराठीत काय बोलू शकतो? कमर्शियल, ट्रेडिंग, व्यापारासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर. हे जे बोर्ड ऑफ कंट्रोल होते ना, ते जे पण मिलिटरीचं होतं किंवा प्रशासन होतं किंवा ज्युडिशरी होतं, या सगळ्या गोष्टी हे हँडल करायचे बोर्ड ऑफ कंट्रोल. आणि हे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर होते ते फक्त व्यापाराविषयीच्या ज्या व्यवस्था होत्या किंवा काही असेल, सगळे जे व्यवहार असतील ते फक्त हे दोघं बघायचे. तर हे इम्पॉर्टंट होतं. दोन्ही ड्युअल गव्हर्नमेंट त्यांनी आणलं. कळलं? हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, परत एकदा सांगतो. पॉलिटिकल, सिंपल लक्षात ठेवा. पॉलिटिकलसाठी बोर्ड ऑफ कंट्रोल, कमर्शियल म्हणजे जे व्यापार असतं त्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर. बायफर्केशन केलं. ह्याच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीकडे दोन्ही गोष्टींचे म्हणजे मिलिटरी वगैरे सर्व त्यांची ईस्ट इंडिया कंपनीचीच होती, राईट? त्याच्यावर सर्व नियंत्रण ईस्ट इंडिया कंपनीच होतं. पण यानंतर इंग्लंडनी त्यांच्यावर नियंत्रण आणलं आणि यांना त्यांच्यामध्ये दोघांमध्ये डिवायडेशन केलं. एवढं कळलं? तुम्हाला कळलं नक्की? बाय कॅमेरलिझम ते बोललात ना, ते वेगळे आहे. या कायद्याने अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट केली 1784नी. प्रथमच जर भारताचे चित्र होते भारताच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असं म्हटलं गेलं. या अगोदर त्यांचं ऑफिशियली आपल्यावर काहीच नव्हतं, पण ह्या कायद्याने ऑफिशियली असं म्हटलं गेलं की जे भारताचे क्षेत्र आहे ते ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र आहे.
यामध्ये काय काय लक्षात ठेवाल तुम्ही या कायद्यामध्ये? तुम्हाला कळतंय ना का जास्त कन्फ्युजिंग होतंय? ज्याला कळत नसेल तर बोलू शकता तुम्ही. नाही कळतंय. नाही कळत ना? नाही कळतंय. कळतंय. यानंतर पण एक ऍक्ट आलेला तो आपल्यासाठी एवढा इम्पॉर्टंट नाही. 1973 चा ऍक्ट. यांनी फक्त एक केलेलं ते हिस्ट्रीमध्ये येतं, पण तरी पण सांगून ठेवतो की दरवर्षी कंपनीने 1,00,000 रुपये एज्युकेशनसाठी द्यायचे. म्हणजे इंडियन एज्युकेशन सिस्टीम वरती 1,00,000 रुपये स्पेंड करायचे, असं हा 1970च्या ऍक्ट मध्ये लिहिलेलं. क्वालिटीमध्ये नाहीये, पण तरी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण की सिरीज वाईज चाललोय आपण त्यामुळे. आतापर्यंत कुठले कुठले ऍक्ट झाले? 1773, 1781, 1784, 1793. इम्पॉर्टंट कुठले आहेत? हा आहे, हा आहे. हे दोघं रेफरन्स साठी लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट ऍक्ट आहे 1833 चा ऍक्ट. सनदी कायदा असं म्हटलं जातं याला. मगाशी आपण एक वर्ड बघितलेला, केंद्रीयकरण. केंद्रीयकरण हा वर्ड माहिती आहे तुम्हाला? यांनी काय होतं नक्की माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे केंद्रीयकरण म्हणजे काय? सेंट्रलायझेशन. व्हॉट इज सेंट्रल? सेंट्रलच्या कडे, राईट. सध्या आपण जिथे राहतो तिथे सेंट्रलकडे सर्व पॉवर आहे. डिसेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशनची सुरुवात कधी झालेली? 77 ला इथे सुरुवात झाली, स्टार्ट. आणि याची एंड कधी झाली? तर इथे येता येता एंड झाला. म्हणजे पूर्णतः जी पॉवर होती ती सेंट्रलाइज करण्यात आली, म्हणजे केंद्रीय करण्यात आली, मराठीत म्हणायचं तर. या कायद्याने केंद्रित करण्यात आली. मेन काय केलं यांनी? या अगोदर होता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता, राईट. ज्याच्या खालती होते बॉम्बेचे अँड मद्रासचे. ह्या कायद्याने काय केलं? ह्याला पण कॅन्सल केलं आणि डायरेक्टली गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया केला. फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया काय होता? कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग. लॉर्ड विल्यम बेंटिंग. राईट राईट. ही नावं लक्षात ठेवायची, हॅस्टिंग आणि बेंटिंग. बेंटिंग. आता भारतासाठी, म्हणजे त्या काळातल्या भारतासाठी हे काय कायदे करायचे अधिकार होते, म्हणजे कार्यकारी अधिकार. कायदे करायचे अधिकार सर्व अधिकार ह्याच्याकडे आले. या अगोदर हे अधिकार ह्या दोघांकडे पण होते. काही बाबतींमध्ये दोघं पण करत होते, पण ह्यांना याची परवानगी घ्यावी लागत होती. आता पूर्णतः भारतासाठी जे काय करायचं असेल त्याचा हायर अथॉरिटी कोण झाला? लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्याची तुलना पण तुम्ही पीएमसीच करू शकता आताच्या बाबतीत. एवढं कळलं? ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार फक्त आता बेंटिंगकडे होते, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. कुठल्या कायद्याने? तर 1833च्या कायद्याने, सनदी कायदा. कायदा खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती प्रश्न भरपूर वेळा येतात. आणि ह्या कायद्याने अजून एक गोष्ट झाली, जी ईस्ट इंडिया कंपनी होती ती कशासाठी आलेली आपल्या इकडे? व्यापारासाठी. पण हे जे आता जे व्यापाराचं जे हे होतं, लायसन्स होतं, तो पूर्णतः कॅन्सल करून ही फक्त एक प्रशासनिक संस्था राहिली. प्रशासनिक संस्था म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह.
बुकमध्ये असं पण दिलेलं आहे, सनदी कायदा जो हा होता 33चा होता, त्यांनी नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धा पद्धती आणण्याचा प्रयत्न केला होता, पण ते काय बंद हे होऊ शकलं नाही, ते कॅन्सल झालेलं. त्यामुळे ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही आणि परीक्षेला विचारती नाही. ते इम्पॉर्टंट आहे तेच सांगते तुम्हाला. आणि तुम्ही बुक घेऊन बसत असेल तर बोलाल की हे शिकवलं का नाही. कारण की ह्या बुकमध्ये कसं आहे ना, भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत आणि हा बुक एमपीएससी साठी नाहीये, हा युपीएससी साठी आहे. त्यामध्ये यामध्ये भरपूर डीप मध्ये गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे एमपीएससी साठी, एमपीएससी परीक्षा तुम्हाला माहिती आहे एमसीक्यूची आहे. तुम्हाला कुठे असं डायरेक्ट निबंध लिहायचं नाहीये. त्यामुळे आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण करणार आहोत. जर का तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायचं असेल तुम्ही बिनधास्त वाचू शकता, फक्त पेपरच्या दृष्टीने ते इम्पॉर्टंट नाहीये. आतापर्यंत काय डाऊट असेल तर आत्ताच विचारा. तुम्हाला काय डाऊट, तुमच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे बोला असेल तर. कोणी बोलत नाही याचा अर्थ डाऊट नाहीये, समजतंय का काहीच समजत नाहीये. दोन नाही अर्थ सर डाऊट बोला. काय डाऊट सर. समजतंय सर. समजत नसेल समजत नाही, कारण की ज्याला समजतं तो बोलतो, एकाला समजतं किंवा समजत नाही. शांततेत बसतात, ज्याला समजतो शांत बसतो, नाही समजत तो पण शांत बसतो. तर तुम्ही सांगा नक्की समजतंय की नाही समजत आहे. हो सर समजतंय. नक्कीच जास्त हे नाही होत आहे ना. तर एक या बुक वरती जे तुम्ही बुक सांगितलंय ना त्याच्यामध्ये म्हणजे कुठला पार्ट आहे कुठला पार्ट नाहीये. जर असं नॉर्मली आम्ही पुस्तक वाचायला गेलो तर आम्हाला पण नाही समजणार. त्याच्यावरती काही नोट्स वगैरे भेटतील का? हो ना, भेटतील ना नोट्स आहेत तुम्हाला, भेटतील. नोट्स बद्दल काय आम्ही शॉर्ट्स मध्ये काढलेले आहेत नोट्स. तर तुम्हाला पुस्तक वाचल्याशिवाय समजणार नाही. तुम्हाला थोडंसं एकदा तरी पुस्तक वाचायलाच लागेल. कसं हा. असतं प्रत्येक जण कसं असतं ना, नोट्स काढतो ना, कधी नोट्स ना कोणाचे दुसऱ्याचे घ्यायचे नाही ह्या एक्झाम मध्ये तरी. कारण की नोट्स ते आपल्या लँग्वेज मध्ये काढलेले किती चांगले. मी सांगेल नोट्स कसे काढलेले सांगेल तुम्हाला, पण नोट्स दुसऱ्यांचे घेऊ नका, कारण की प्रत्येकाने आपल्या भाषेमध्ये नोट्स काढलेले असतात. ते तुम्हाला समजतील असं नाही. कळलं? पाहिजे असेल तर घ्या तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही, माझे आहेत नोट्स, तुम्ही घेऊ शकता. नाही कुठला टॉपिक आता जसं तुम्ही सांगितलं ना की हे काही इम्पॉर्टंट नाहीये तर ते कसं आयडिया नाही ना त्या गोष्टीची आम्हाला, त्यामुळे मी विचारलं. राईट, बरोबर. तसं मी सांगतो तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही एकदा बुक घेतलं ना, मी तुम्हाला सांगेल कुठल्या याला तुम्ही मार्क जरी करून ठेवलात ना तरी काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला त्याची नोट्स काढता येईल. कारण की यामध्ये ना एक वर्ड आणि वर्ड इम्पॉर्टंट आहे. लास्ट टाइम असं झालेलं की मुलांनी ना एक टाइमला लास्टला असं हे संपल्यावरती खालती ना, ज्याच्याकडे बुक असेल ते बघू शकता, खालती हे दिलेलं आहे, रेफरन्स दिलेला आहे. त्या रेफरन्सवरती पण प्रश्न आलेला. त्यामुळे हा बुक खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊया आपण. त्यानंतर इम्पॉर्टंट कायदा आहे 1953चा कायदा, सनदी कायदा म्हणतो त्याला आपण. GJ म्हणजे गव्हर्नर जनरल, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, समजत नसेल तर विचारा. या कायद्याने गव्हर्नर जनरलचं स्वतंत्र विधिमंडळ स्थापन केलं गेलं. विधिमंडळ म्हणजे माहितीये, विधिमंडळ म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे पार्लमेंट आहे त्यालाच विधिमंडळ म्हणतात मराठीमध्ये. तुम्ही पार्लमेंटशी कम्पेअर करू शकता. कळत नसेल तर बोला, मध्ये चालेल, मध्ये बोला, तरी काही प्रॉब्लेम नाही. तसं काय नाही. आता तुम्ही वेगळ्या बॅकग्राऊंड मध्ये आहात, तुम्हाला काय माहिती असणार राज्यशास्त्राचं. लाजायचा काय प्रॉब्लेम नाही. इथे लाजाल तर पुढे जाऊन कसं तुम्ही कराल. आता बोला बिंदास, हे टॉपिक क्लिअर होणं गरजेचं आहे. विधिमंडळ स्थापन झालं एवढं कळलं, ते इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती क्वेश्चन येतो, स्टार करू शकता याला तुम्ही. मॅकॉले समितीबद्दल कोणी ऐकलंय?
हो सर, ऐकलंय. नाही ऐकलं, सांगा. तर भारतीय कायदे बनवण्यासाठी मॅकॉलेच्या विधी समितीचा म्हणजे मॅकॉलेने तो कायद्याचा संच तयार केलेला. मॅकॉलेने भारतीय कुठला कायद्याबद्दल म्हणतो तुम्ही? भारतीय कायदा मॅकॉले समिती, ती मॅकॉले समिती नाही सर. नागरिक सेवांमध्ये भरतीसाठी आणि निवडणुकीसाठी खुली पद्धत करण्यासाठी. येस, या अगोदर ना जे पण ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे सिव्हिल सर्वंट होते, आत्ताच्या भाषेत म्हणायचं तुमचे IAS वगैरे आहे, IPS वगैरे होते, ते कसे निवडले जात होते? तर इंग्लंडमध्ये एक कॉलेज होतं. कॉलेजचं नाव एक मिनिट. कॉलेजचं नाव इम्पॉर्टंट नाही थोडा. कॉलेज होतं, तिथून जे ग्रॅज्युएट्स व्हायचे त्यांनाच फक्त IAS आणि IPS केलं जायचं, म्हणजे सिव्हिल सर्वंट म्हणून घेतलं जायचं. आणि हे जे होते ना, हे पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीशी लॉयल होते. जी इंग्लंडची पार्लमेंट होती, त्यांनी भरपूर वेळा ईस्ट इंडिया कंपनीला म्हणजे डिमॉलिश करण्याचा किंवा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण ही संपत का नव्हती? तर जेणेकरून, कारण की जे ह्यामधले जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स होते ते पूर्णतः ह्यांच्याशी लॉयल्स होते. इव्हन पार्लमेंटचे जेवढे लॉयल्स नव्हते तेवढे ईस्ट इंडिया कंपनीचे लॉयल्स होते. का लॉयल असतील? कारण की यांना पैसा खूप भेटायचा यांच्याकडून, त्यामुळे फुल लॉयल होते. त्यासाठी ही जी मोनोपोली आहे यांची ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, ती संपवण्यासाठी जी इंग्लंडची पार्लमेंट होती तिने काय केलं, तर मॅकॉले समिती स्थापन केली आणि जे IAS किंवा सिव्हिल सर्वंट्स आहेत ते निवडण्यासाठी ओपन एक्झामिनेशन घेण्यास सुरुवात केली. ओपन एक्झामिनेशन याचा अर्थ आता भारतीय ही एक्झाम देऊन सिव्हिल सर्वंट होऊ शकत होते. ह्या अगोदर फक्त इंग्लंडमधले जे ह्या कॉलेजमध्ये, इथला जो कॉलेज होता तिथे जाऊन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स माहिती तुम्हाला, मगाशी सांगितलं ते, त्यांची स्कॉलरशिप भेटायची, त्यांची परवानगी भेटायची, त्यांनीच तिथे जाऊन सिव्हिल सर्वंट होऊ शकत होते इकडे. आणि तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये जर का राज्य करायचं, तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. जोपर्यंत तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत तुम्ही भारतामध्ये राज्य करू शकत नाही. इंग्रजांनी आपल्यावर इतक्या वर्ष राज्य करण्याचं मुख्य कारण काय होतं? त्यांची मिलिटरी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर. आणि आपण पण त्यांच्याकडून तेच घेतलेलं आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आणि त्यांची जी मिलिटरी स्ट्रेंथ होती आणि राज्यकारभार करण्याची पद्धत होती ती आपण इंग्लंडकडूनच जास्त करून घेतलेली आहे. एवढं कळलं? कळलं ना तुम्हाला? मॅकॉले समितीमुळे काय झालं, ह्या कायद्यामुळे 1853च्या कायद्याने ओपन एक्झामिनेशन होऊ लागली सिव्हिल सर्व्हिससाठी. आता भारतीय एक्झाम देऊ लागले आणि कोणीही एक्झाम देऊन सिव्हिल सर्वंट होऊ शकत होतं. ते लिहून ठेवू शकता तुम्ही, फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस कोणाला म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस कोणाला म्हटलं जातं? तुम्हाला माहिती आहे? लॉर्ड कॉर्नवॉलिस. हिस्ट्रीच आहे पण लिहून ठेवा. कधी तुम्ही पॉलिटी वाचाल ना, पॉलिटीला कधी हिस्ट्रीशी कम्पेअर करून वाचायचं, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहायला सोपं जातं. फर्स्ट इंडियन कोण आहेत माहिती आहे जे सिव्हिल सर्व्हिसेस पास झालेले? आवाज येतोय का माझा? सर बोला, फर्स्ट इंडियन कोण होते सिव्हिल सर्व्हिसेस पास झालेले? सत्येंद्रनाथ टागोर 1863 ला पास झाले. ओपन एक्झाम सुरू झाली होती. 54 पासून सुरुवात झाली. फर्स्ट टाइम जे सत्यनारायण टागोर होते ते पास झालेले, त्यानंतर बरेच जण झालेत पास.
आणि या कायद्याने अजून एक इम्पॉर्टंट हे गेलं की भारतीयांना विधिमंडळामध्ये प्रवेश देण्यात आला. विधिमंडळ म्हणजे सिंपल भाषेत पार्लमेंट. आता शॉर्ट मध्ये जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या भाषेत लिहिताय ना, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थित लिहिताय ना, इथपर्यंत कळलं? हो सर. लिहून घ्या. कळलं ना सर? सेव्हन्टीन 73 ला जो ऍक्ट पारित झाला तेव्हापासून 1853 ला जो लास्ट ऍक्ट पारित झाला तोपर्यंत म्हणजे 1857 ला काय झालं तुम्हाला माहिती असेल. काय झालं 1857 ला? 1857चा उठाव झालेला. तो होईपर्यंत ऑफिशियली कंपनीची राजवट होती तिथे. ऑफिशियली अजून राणीची राजवट आली नव्हती भारतामध्ये. जेव्हा 1857 चा उठाव झाला त्यानंतर 1858 चा कायदा आला त्यानंतर ऑफिशियली राणीची राजवट भारतामध्ये सुरू झाली. त्यामुळे ह्या पिरियडला आपण कंपनी राजवट किंवा कंपनी रूल असंही म्हणतो. आणि ह्या पिरियडला 1857 पासून 1947 पर्यंत क्वीन्स पिरियड. एवढं कळलं? इथे काय डाऊट आहे तुम्हाला कोणाला? 1772 टू 1857 मध्ये तुम्हाला मॅम? नक्की. आता आपण बघणार आहोत नक्की ते कायदे माहिती आहेत तुम्हाला? कळले नसतील तर बोला. रेग्युलेटिंग ऍक्ट, बोला. कळले नसतील तर बोला, त्याशिवाय पुढे जाण्यात काही अर्थ नाहीये. कारण की कायदे इम्पॉर्टंट आहेत, प्रश्न येतात ह्या कायद्यांवर. कोणी काय बोलत नाही असं असं कळलं असेल किंवा नसेलही कळलं. नाही, ती समिती बनवली गेलेली. हा, म्हणजे आपल्या इथे कशी समिती बनवल्या जातात. काही करायचं असेल तर जीएसटी समिती वगैरे काही बनवलं जातं ना, तशी एक ती समिती होती. तर ती समिती इम्पॉर्टंट तिच्यावरती क्वेश्चन येतात पण ते हिस्ट्रीमध्ये येतात. पण हे तुम्हाला रेफरन्ससाठी लिहून दिले कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की ओपन जी एक्झामिनेशन होती ती कुठल्या समितीनुसार आली तर नायकोली समितीनुसार. आणि त्यांनी ती ओपन का आणली तर ती भारतीयांसाठी नाही आणली, त्यांना त्यांचा त्यामध्ये फायदा होता. कारण की त्यांना ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती ती नष्ट करायची होती. त्यांना सत्ता नष्ट का करायची होती? कारण की जे पार्लमेंटमध्ये बसलेले होते त्यांना जी ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते ते श्रीमंत होत चाललेले आणि ते बघवत नव्हतं त्यांना. शॉर्ट मध्ये सांगायचं कारण की यांचा खूप भ्रष्टाचार चालू होता ईस्ट इंडिया कंपनी. सर, बोला. तर ते शिक्षणासाठी वर्षाला 1,00,000 रुपये बाजूला काढतात ते 1813च्या कायद्याने आणलेले ना? 1813चा. हा, तुम्ही 1893 सांगितलं म्हणून मला पण कन्फर्म नाही. 1793च्या कायद्याने आले. 1813च्या कायद्याने काय झालेलं? 1813चा पण कायदा तो ह्याच्यामध्ये येतो. त्यांनी 20 वर्षाची मुदत वाढवून दिली गेली. मोनोपोली वाढवलेली.
चार्टर्ड ऍक्ट होता तो पण ते आपल्याला इथे ह्याच्यामध्ये नाही दिसलाय, ते तुम्हाला हिस्ट्रीमध्ये आहे. जी 1 लाखाची मुदत वाढवलेली ती 1793च्या ऍक्टनीच वाढवली. अच्छा अच्छा चालेल ठीक आहे. ते आपल्या ह्या बुक मध्ये दिलेलं नाही, तुम्हाला हिस्ट्रीच्या बुक मध्ये भेटून जाईल. जाऊया पुढे. सर हिस्ट्रीमध्ये ते 1813च्या कायद्यामध्येच आहे. कुठल्या बुक मध्ये आहे? हे रंजन कोळंबे हिस्ट्री. रंजन कोळंबे. एकदा ना मी तुम्हाला सांगतो, कारण की मला हे ज्या बुक मध्ये भेटलेलं ते युपीएससीचं बुक होतं स्पेक्ट्रम, त्यामध्ये 1793च्या ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. तर एकदा मी कन्फर्म करतो, तुम्हाला सांगतो याबद्दल. नंतर सांगतो तुम्हाला 73 or 83. चालेल? चालेल सर. हो. रंजन कोळंबे मध्ये बोललात ना, मराठी एडिशन की इंग्लिश एडिशन? हा सर, मराठी एडिशन मध्ये की इंग्लिश मध्ये? मराठीमध्ये सर. चालेल चालेल, मी बघून सांगतो. चालेल सर. हो. पुढचा कायदा 1858. याला गुड गव्हर्नन्स ऍक्ट असे म्हटलं जातं. भारत सरकार कायदा. गव्हर्नर जनरल जे होतं पहिले नाव, ते बदलून व्हॉइसरॉय केलं. फर्स्ट व्हॉइसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. राईट, लॉर्ड कॅनिंग. व्हॉइसरॉय या शब्दावरच म्हणजे राणीचा आवाज. फक्त नाव चेंज केलं त्याचं. ह्याच्या मदतीला एक होता भारत मंत्री. एक दुसरं पद निर्माण केलं याच्या मदतीसाठी, भारत मंत्री. याचं काम काय होतं, तर भारतीय प्रशासन होतं त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं. आणि इंग्रजांनी हा कायदा पारित करताना काय सांगितलं माहितीये का, की हा कायदा आम्ही ह्यासाठी पारित केला की आम्हाला भारतामध्ये एक जबाबदार किंवा जे अँसरेबल गव्हर्नमेंट असेल ते गव्हर्नमेंट चालवायचं आहे. फर्स्ट होता लॉर्ड स्टॅनली. हा, जे गव्हर्नर जनरल होता ना 1833च्या कायद्यामध्ये आपण बघितलं, गव्हर्नर जनरल होता, इंडियन गव्हर्नर जनरल. त्याचं फक्त नाव चेंज केलं, पद तेच होतं, फक्त नाव चेंज केलं आणि व्हॉइसरॉय ठेवलं. व्हॉइसरॉय का, तर हा जो आहे तो राणीचा व्हॉइस आहे म्हणून व्हॉइसरॉय नाव ठेवलं. जे काय कायदे वगैरे करायचे होते, काही करायचं होतं, ते सर्व पॉवर त्याच्याकडेच होते, व्हॉइसरॉयकडे. हा भारत मंत्री होता, हा फक्त याच्यावरती भारतीय प्रशासनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन पद निर्माण केलं गेलं, भारत मंत्री. तो होता लॉर्ड स्टॅनली. हा मोस्टली पार्लमेंटमध्ये जे इकडे काय व्हायचं त्याचं सगळं सांगायचा. पार्लमेंट म्हणजे कुठे? इंग्लंडची पार्लमेंट. कळते? हो.
या कायद्याने एक इंडियन काउन्सिलची निर्माण केली गेली, म्हणजे सल्लागारी मंडळ. 15 सदस्यांचं, जे ह्याला मदत करायचं भारत मंत्र्याला. याच्या मदतीसाठी आता भारत मंत्री एवढा मोठा पद आहे, मदतीसाठी कोणतरी हवं ना, म्हणून हे 15 सदस्य. हे सगळं कठीण झाले तर या कायद्याने झाले. कायद्याचे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि या कायद्याने सर्वात मेन काय झालेलं, तर जी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती ती संपुष्टात आलेली. आणि म्हणजे राजा किंवा राणी ते तेव्हा होतं, यांची सत्ता इथे भारतामध्ये स्थापित झाली. हे सर्वात मेन होतं. हे सगळ्यात एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. पण क्वेश्चन येतं आहे, सिम्पल क्वेश्चन झाले आहेत, विचारून झालेले आहेत की फर्स्ट व्हाईसरॉय कोण आहे, फर्स्ट भारत मंत्री कोण होता. परत येऊ शकता, आयोगाचं काय सांगता येत नाही. एवढं कळलं. आणि एक इम्पॉर्टंट राहिलं, सॉरी, आपण दुहेरी शासन व्यवस्था कुठल्या कायद्यामध्ये बघितलेली, आठवतंय काय? मध्ये 1784 मध्ये. राईट. ही जी व्यवस्था होती ती कॅन्सल केली गेली या कायद्याने. आपण बघितलं 1773 या साईडला दिसते, 1773 ला केंद्रीयकरणाची सुरुवात झाली. ती 1833 ला कंप्लीट झाली केंद्रीयकरण. राईट. आता एवढं कळलं केंद्रीयकरणाचं. आता इथे 1858 पासून परत काय झालं, तर विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. जे अधिकार होते हे परत करण्यात येऊ लागले. सत्तेचं विकेंद्रीकरण करायला सुरुवात झाली. विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन. त्यासाठी ही जी व्यवस्था आहे, दुहेरी शासन व्यवस्था, ती रद्द केली गेली. इथे सुरुवात झाली आहे विकेंद्रीकरणाची, समाप्ती नाही झाली, इथे पण सुरुवात झाली. आणि इथे एवढं पण लिहू शकता की ऑफिशियली या कायद्याने जो दिल्लीचा मुघल सम्राट होता त्याची सत्ता संपुष्टात आली. कारण की ऑफिशियली अजून मुघल सम्राटाची सत्ता संपुष्टात नव्हती आली. जेव्हा 1857चा उठाव झाला त्यानंतर तेव्हाचा जो राजा होता त्याला कैद करून मध्ये ठेवला आणि पुढे तो तिथेच मृत्यू झाला त्याला. ऑफिशियली सत्ता कधी संपुष्टात आली तर या कायद्याने आली दिल्लीच्या मुघल सम्राटाची. याच्या अगोदर ऑफिशियली दिल्लीच्या मुघल सम्राटाचीच भारतावर सत्ता होती. फक्त जो कारभार होता तो ईस्ट इंडिया कंपनीकडून चालू होता. एवढं कळलं? हो. यानंतर पुढचा ऍक्ट आहे 1861 चा इंडिया काउन्सिल ऍक्ट. हा एक ऍक्ट इम्पॉर्टंट आहे. या कायद्याने प्रथमच जे कायदे करण्याचे अधिकार होते किंवा प्रक्रिया होती त्यामध्ये भारतीयांचा समावेश करण्यात आला. क्वेश्चन डायरेक्टली असा येतो की कुठल्या कायद्याने कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीयांचा समावेश करण्यात आला. डायरेक्ट क्वेश्चन येतो, सिम्पल क्वेश्चन असतो. खालती ऍक्टची नावं दिली जातात, तुम्हाला ऍक्ट सिलेक्ट करायचा असतो किंवा असं वरती ऍक्ट दिलेला असतं आणि खालती इथे कुठल्या कायद्याची वैशिष्ट्य दिली जातात. एमपीएससी मध्ये मोस्टली असेच प्रश्न विचारले जातात.
3 भारतीयांची निवड झाली. बनारसचा राजा, पटियाळाचे महाराज, सर दिनकरराव. हे तिन्ही जे सदस्य होते नामनिदर्शित सदस्य होते. नामनिदर्शित सदस्य म्हणजे काय? जे नॉमिनेटेड सदस्य असतात, तुम्हाला आता माहिती असेल. माहिती आहे नॉमिनेटेड सदस्य म्हणजे काय? राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीद्वारे 12 सदस्य काय केले जातात? नॉमिनेटेड केले जातात, नामनिर्देशित केले जातात. तो रिकमेंड करतो ना, त्यांची निवड होत नाही. सचिन तेंडुलकर होता, जे काही ऍक्टर्स वगैरे असतात ते असतात मोस्टली, राईट, स्पेशल स्क्रीन. तर तसं त्यांना नामनिर्देशित केलं गेलेलं त्या काळात. कोणाद्वारे नामनिर्देशित केलं गेलं असेल त्यांना? तेव्हा त्याचा व्हॉइस होता त्याच्यामार्फत, कॅनिंग. व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये होते. तसं बघायला गेलं तर यांच्याकडे काही पॉवर नव्हते, फक्त दाखवण्यासाठी होतं की आम्ही तुम्हाला आमच्या कारभारामध्ये स्थान देतो. भारतीयांना खुश करण्यासाठी होतं, कारण की 1857 मध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा इंग्रजांना कळून चुकलं होतं की जोपर्यंत भारतीयांना खुश ठेवत नाही तोपर्यंत आपण यांच्यावर राज्य करू शकत नाही. त्यांना खुश करण्यासाठी फक्त एवढं झालेलं 65 मध्ये. एवढं कळलं? हा वर्ड इम्पॉर्टंट होता, नामनिदर्शित. आणि अजून एक तिथे साईडला लिहा, अशासकीय सदस्य. अशासकीय सदस्य होते. विकेंद्रीकरणाची पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. विकेंद्रीकरण म्हणजे काय होतंय ना, डिसेंट्रलायझेशन. जे पॉवर परत डिस्ट्रीब्यूट करण्यात आले, पॉवर डिस्ट्रीब्युशन. इथे मला सांगितलेलं तुम्हाला, मुंबई मद्रास, इकडे बेंगॉल होतं. त्या दोघांकडून कायदे करण्याचे अधिकार काढून घेतलेले, ह्याला दिलेले. आता या दोघांना परत देण्यात आले कायदे करण्याचे अधिकार. लिहा तिथे, मुंबई आणि मद्रासला कायदे करण्याचे अधिकार प्राप्त झाले या कायद्याने. या कायद्याने खातेनिहाय पद्धती सुरू झाली. खातेनिहाय पद्धती म्हणजे काय? आता आपल्या इथे डिफेन्स मिनिस्ट्री आहे, फायनान्स मिनिस्ट्री आहे, रेल्वे मिनिस्ट्री आहे, हे काय खाते आहेत. तर ही खातेनिहाय पद्धती सुरू झाली ह्या कायद्यानुसार. सुरू कोणी केली? इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? तर पोर्टफोलिओ सिस्टीम. कॅनिंग. जेव्हा तुम्ही हिस्ट्री वाचाल ना, तेव्हा व्हॉइसरॉय जेव्हा वाचाल तेव्हा कॅनिंगला खूप महत्व आहे व्हॉइसरॉयमध्ये, कारण की यांनी खूप सारे चांगली कामं केलेली आहेत. चांगली म्हणा किंवा वाईट म्हणा केलेली.
कायदेशीर मान्यताही भेटली त्याला. एवढं लिहिलं? एवढं कळलं नक्की? कोणाला काय डाऊट? एक लास्ट पॉइंट आहे यामध्ये, पंजाब आणि बंगाल वायव्य सरहद्दला नवीन कायदेमंडळ स्थापन केले गेले. पहिले फक्त एकच केंद्रीय विधिमंडळ होतं, म्हणजे जसं आता पार्लमेंट आहे आपलं तसं. आता कसे प्रत्येक स्टेटमध्ये विधानसभा आहे, राईट? विधानसभा माहिती आहे ना? तसं प्रत्येक राज्यामध्ये कायदेमंडळ, या 3 राज्यांमध्ये कायदेमंडळ या कायद्याने सुरू केलं गेलं 1861च्या. डायरेक्ट क्वेश्चन येतो, कुठल्या कायद्याने पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्दमध्ये नवीन कायदेमंडळ स्थापन केलं गेलं? 1861चा कायदा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यात जे पण पॉईंट आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येतात, त्यामुळे हा कायदा चांगला करायचा. एक लास्ट राहिले आपला, आणीबाणीच्या काळात अधिसूचना काढण्याचा अधिकार भेटला. व्हॉइसरॉयला. आणीबाणी म्हणजे काय माहितीये तुम्हाला? इमर्जन्सीच्या वेळेस अधिसूचना कोण काढतं? जेव्हा देशात राजकीय अस्थिर्य निर्माण होतं. नाही, अधिसूचना काढतं कोण आपल्या इथे? तुम्ही बोलत ना बरोबर. राजकीय पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती 123 अन्वये अधिसूचना काढतात. राईट. तसंच ह्याला अधिकार भेटला व्हॉइस व्हायला तेव्हाच्या काळात. आता हे तुम्ही कनेक्ट करू शकता की आपल्या राज्यघटनेमध्ये ही तरतूद कुठून आलेली? इथून आलेली, ब्रिटिशांकडून. जे आपल्या राष्ट्रपतींना जो अधिकार भेटलेला आहे आणीबाणीच्या काळामध्ये अधिसूचना काढण्याचा किंवा आणीबाणी घोषित करण्याचा, अधिकार आपण कोणाकडून घेतलाय? त्यांच्याकडून घेतलाय. तर त्यासाठी आपण हे सगळे कायदे बघत आहोत, कारण की आपल्याला कळावं की आपली राज्यघटना कशी तयार झाली आणि आपण ज्या तरतुदी घेतलेल्या आहेत त्या कुठून घेतलेल्या आहेत आपण. चा कायदा नक्की कळला? सगळ्यांना कळला का? कळलं तुम्हाला? 1892 इंडियन काउन्सिल आहे. हा एवढा इम्पॉर्टंट नाहीये, यात थोड्याशाच गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट आहे अर्थसंकल्प. चर्चा करण्याचा अधिकार भेटला अर्थसंकल्पावर. प्रश्न विचारण्याचा अधिकार. याबद्दल अर्थसंकल्पाला सुरुवात काही झाली ब्रिटिश काळामध्ये 1860 मध्ये. या काळापासून अर्थसंकल्प मांडू जाऊ लागला. अर्थसंकल्प म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती आहे तुम्हाला? इकॉनॉमिक्स लेक्चर नाही झाले? आर्थिक व्यवहार.
अर्थसंकल्प म्हणजे आपल्या तुम्ही ऐकलं असेल फायनान्शियल बिल मांडलं जातं दरवर्षी. निर्मला सीतारामननी मांडलेलं आठवतंय काय बातम्या बघता? हा आता येईल फेब्रुवारीमध्ये येईल परत आता. ते आपलं काही डेप्स आणि आपले काही खर्च असतात ना, आपली आई कशी जे खर्च असतात ते सगळे बाबांना सांगते. सिंपल त्याच अर्थामध्ये ते देशाचे काही खर्च असतात ना ते सगळे अर्थसंकल्पामध्ये पार्लमेंटमध्ये मांडले जातात. ओके, पूर्ण एका वर्षाचे खर्च मांडले जातात. त्याची पूर्णतः चौकशी केली जाते, ऑडिट वगैरे सगळं केलं जातं, त्याला अर्थसंकल्प म्हणतात सोप्या भाषेत. त्याच्यावरती चर्चा करण्याचा अधिकार नव्हता पहिले, तो अधिकार या कायद्याने भेटला, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि प्रश्न विचारण्याचा कायदे मंडळाला. याला प्रश्न विचारत कोण असतील ते भारतीय सदस्य असतील ते विचारत असतील. आणि जे केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळ होतं, अशासकीय सदस्यांची निवड होते. कुठल्या कायद्याने होते? संख्या वाढवण्यात आली. कळलंय? काही एवढं काही कळण्यासारखं नाही त्यामध्ये. ते केंद्रीय प्रांतिक फक्त जे शासकीय सदस्य होते त्यांची संख्या वाढवली. या कायद्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल आता. नेक्स्ट कायदा मॉर्ले मिंटो ऍक्ट, सुधारणा कायदा असंही म्हटलं जातं. मॉर्ले होतो त्यावेळेसचा भारत मंत्री होता, मिंटो त्यावेळेचा व्हाईसरॉय होता. 1909 मध्ये हे कायदे सुधारणा कायदा केला गेला. या कायद्याने काय केलं गेलं? सर्वप्रथम तर जे केंद्रीय विधिमंडळ होतं त्याची संख्या वाढवण्यात आली. 16 वरून 60 करण्यात आली. प्रांतिक विधिमंडळाची पण संख्या वाढवली गेली. त्याची संख्या होती ती निश्चित नव्हती, त्यामध्ये डिफरन्सेस होते, त्यामुळे ती संख्या देण्यात आली नाही. त्याच्यावरती क्वेश्चन येतो, कुठल्या कायद्याने केंद्रीय विधिमंडळाची संख्या वाढवण्यात आली? आणि पुरं कन्फ्युज होतात कारण की यानंतर अजून एक कायदा आहे, तो 1919 चा कायदा आहे. कळते का नक्की? या कायद्याने प्रथमच जे व्हाईसरॉयचं कार्यकारी मंडळ होतं त्यात भारतीयांना प्रवेश दिला गेला. फर्स्ट भारतीय होते सत्येंद्र प्रसाद सिन्हा.
सिन्हा, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. आता मला सांगा की आता काय झालं असेल 1909च्या अगोदर की यांना सुधारणा कायदा वगैरे आणावा लागला. कुठल्या गोष्टीत आणला असेल इंग्रजांनी? इंग्रज तर चांगले नव्हते, बरोबर? त्यांनी कुठल्या गोष्टीत कायदे आणले ते भारतीयांचा समावेश करू लागले, आपले जे राज्यकारभार होता त्यामध्ये का समावेश करू लागले? तर बंगालची फाळणी. बंगालची फाळणी ते पण एक रिझन आहे, पण समावेश करण्याचं काय रिझन होतं? ते बंगालची फाळणीचं रिझन ते इकडे येतं पुढच्या पॉईंटमध्ये. हे का केलं गेलेलं? 1885 ला काय झालेलं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. राईट. INC इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली. त्यांच्या दबावामुळे भारतीयांना इंग्रजांनी आपल्या राज्यकारभारामध्ये हळूहळू का होईना पण थोडी थोडी स्थान द्यायला सुरुवात केलं. यांचा दबाव होता INCचा. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल INC 85 ला स्थापन झाली त्यानंतर काय झालं, फक्त रेफरन्ससाठी लक्षात ठेवा. त्यामुळे ना कार्यकारी मंडळामध्ये तुम्हाला कार्यकारी मंडळ म्हणजे माहिती आहे ना नक्की काय? नसेल माहिती आहे सांगा. हे लिहिलं नक्की लिहिलं सगळं? कार्यकारी मंडळ म्हणजे माहिती आहे तुम्हाला? आणि तुम्हाला माहिती आहे कार्यकारी मंडळ म्हणजे काय? प्रत्यक्ष कार्य करणारा विभाग म्हणजे एक्झिक्युटिव्ह. ओके, बोला. या तिन्ही गोष्टी माहिती आहेत तुम्हाला? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ. तुमच्यासाठी इंग्लिशमध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, लॉ मेकिंग काउन्सिल अँड दी ज्युडिशियरी. तर कायदे मंडळ कायदे बनवण्याचं काम करते आणि कार्यकारी मंडळ ते कायदे अंमलात आणण्याचं काम करते आणि Right. न्याय मंडळ त्या कायद्यांचा अर्थ लावण्याचं काम करते. राईट. कायदे मंडळामध्ये एखाद्या भारतीयाला प्रवेश मिळाला ही मोठी गोष्ट झाली ना. या अगोदर कायदे मंडळामध्ये प्रवेश भेटलेला तर ते अशासकीय सदस्य होते, करेक्ट? बाकीच्यांना ज्यांना माहिती नाही सांगतो, कार्यकारी मंडळ म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये बघायचं तर जे आपले मिनिस्टर्स आहेत, जे पण आपले PM वगैरे आहेत किंवा सेंट्रल मिनिस्टर आहेत, ते कार्यकारी मंडळामध्ये आहेत. कायदे मंडळामध्ये जे आपले MP आहेत, MP म्हणजे राज्यसभा सदस्य किंवा लोकसभा सदस्य, जे कायदे बनवतात. कायदे कोणाकडून बनवले जातात? तर संसदेकडून, करेक्ट? त्यांच्याकडून कायदे बनवले जातात. त्या कायद्यांना अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं? तर कार्यकारी मंडळ म्हणजे मोस्ट ऑफ दी मिनिस्टर अँड दी सिव्हिल सर्वंट. न्याय मंडळ काय करतं? ह्या दोघांवरती देखरेख ठेवण्याचं काम करतं. कळतंय? न्याय मंडळ म्हणजे सुप्रीम कोर्ट, मोस्टली सुप्रीम कोर्ट, SC नाही करत. आणि कायदे बनवण्याचा अधिकार फक्त पार्लमेंटकडे आहे. एवढं कळलं नक्की? बेसिक थिंग आहे. पॉलिटीच्या हिशोबाने, राज्यसभेच्या हिशोबाने तुम्ही ह्या फील्डमधून येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगण्याचं कारण हे. सिंपल भाषेत कार्यकारी मंडळ म्हणजे आपले मिनिस्टर जे कायदे वर अंमलबजावणी करतात. कायदे मंडळ म्हणजे कायदे बनवले जातात संसदेमध्ये. पुढे आपण बघणार आहोत कायदे कसे बनवले जातात वगैरे पण. आणि न्याय मंडळ, जर का एखादा कायदा कुठलाही बनवला गेला तर तो कायदा वैध आहे की नाही, जे व्हॅलिड आहे की नाही, हे ठरवण्याचं काम कोण करतं? तर सुप्रीम कोर्ट करतं, ज्युडिशियरी. या कायद्याने मतदारसंघ जातींवर आधारित स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी. ला 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली.
तुम्ही बोललात ते पण बरोबर आहे. 1906 ला बंगालची फाळणीचा आदेश निघालेला. मोस्टली इंग्रजांना काय करायचं होतं, त्यांना माहिती होतं भारतीयांवर आपण तेव्हापर्यंत राज्य करू शकतो जोपर्यंत आपण त्यांना डिवाइड अँड रूल करून विभागत आहोत तोपर्यंत. त्यासाठी त्यांनी पहिले तर मुस्लिम लीगची स्थापना केली. त्यानंतर बंगालची फाळणीचा त्यांनी आदेश काढला. त्यानंतर त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली या कायद्यानुसार. सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक कोणाला म्हटलं जातं तर मिंटोला, लॉर्ड मिंटो. ही जी संकल्पना होती डिवाइड अँड रूल करायची म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाची, ती होती लॉर्ड मिंटोची. सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक लॉर्ड मिंटो. कळलं हा कायदा कळला, इम्पॉर्टंट कायदा आहे, प्रश्न येतात याच्यावरती. कळलं मी तुम्हाला नक्की. झोप आली. कोणाला बोर होत असेल तर सांगा, आपण स्टॉप करूया, कारण की समजत नसेल तर पुढे जाण्यात काही अर्थ नाहीये, कारण की इम्पॉर्टंट आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. हे दोन्ही गोष्टी सेम लक्षात ठेवा. पहिलं जे नाव असतं ते भारत मंत्र्याचं आहे आणि दुसरं नाव आहे ते व्हाईसरॉयचं आहे. एकोणीसशे 9 साली अजून एक काहीतरी झालेलं. कोणाची एंट्री झालेली इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे का? त्याचा खूप मोठा परिणाम भारतीय राजकारणावर म्हणा किंवा इंडिपेंडन्सवर झालेला. माहिती आहे तुम्हाला? सर लॉर्ड हार्डिंग सर बॉम्ब हल्ला. नाही, 1909 मध्ये गांधीजींची एंट्री झालेली. हो आता झालेली ना गांधीजी 15 जानेवारी. हो 15 जानेवारी 1909. 15 जानेवारीला कुठला तरी दिवस साजरा करतो ना आपण, त्यांची एंट्री झाली. भारतीय प्रवासी दिवस. त्यांच्या एंट्रीने खूप मोठा फरक पडलेला. भारतीय जी इंडिपेंडन्स लढा होता त्यावर खूप मोठा फरक पडलेला. त्याच्यात जे हे होतं रिझल्ट होता, त्यामुळे हा कायदा पारित केला गेलेला, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. त्या कायद्याने सर्वप्रथम तर काय केलं गेलं, जे केंद्राचे प्रांतांवरील नियंत्रण होतं ते शिथिल करण्यात आलं. म्हणजे प्रांत म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये स्टेट्सना थोडी स्वतंत्र दिलं गेलं की तुम्ही तुमचा कायदा करा, तुम्ही तुमचं राज्यकारभार करू शकता. पहिलं तर हे झालं, केंद्राने प्रांतांना सूट दिली, नियंत्रण शिथिल केलं. नेक्स्ट इथे अजून एक झालं की केंद्राचा आणि राज्याचा अर्थसंकल्प वेगळा झाला. देन मेन इम्पॉर्टंट केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं. तुम्ही म्हणाल ना मगाशी बाय कॅमेरा ते हे द्विगृही कायदा म्हणजे माहिती आहे ना, आता आपलं आहे ते लोकसभा आणि राज्यसभा. या अगोदर फक्त एकच कायदेमंडळ होतं, म्हणजे एकच हाऊस होता आपल्या इथे भारतात. या कायद्याने प्रथमच
त्यावेळी त्याला काय म्हणत होते, काउन्सिल ऑफ स्टेट. काउन्सिल ऑफ स्टेट अँड काउन्सिल ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि इम्पॉर्टंटली यातले जे पण सदस्य होते ते थेट निवडणुकीद्वारे निवडून येणार होते. डायरेक्ट लोकांमार्फत. आणि तेव्हाच्या काळामध्ये सर्वांना मतदान करण्याचा अधिकार होता का? 1919 मध्ये सर्वांना मतदान करण्याचा अधिकार होता? नाही सर. कोणाला होता? म्हणजे जे एज्युकेटेड होते आणि महिलांना नव्हता. मालमत्ता कर होते. शॉर्ट मध्ये हा. लिहायचं तर मालमत्ता आणि ज्यांचं शिक्षण चांगलं होतं त्यांना, ज्यांच्याकडे एक तर मालमत्ता होती म्हणजे राजे वगैरे होते त्यांना, आणि ज्यांचं शिक्षण होतं यावर आधारित मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. मालमत्ता आणि शिक्षणावर आधारित मतदानाचा अधिकार. सर खाली लिहिलं दिसत नाही. नाही तुझं एक मिनिट. ते वरचं झालं का लिहून? इथे लिहितो. एवढं कळलं? कळलं ना नक्की? या तिघांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. स्वतंत्र मतदारसंघ कन्सेप्ट कळली का तुम्हाला सगळ्यांना? तुम्हाला कळली ना स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे कन्सेप्ट काय? विचारा ना, छान एक विचार. तुम्हाला कळलं का मुलांना? कोणाला कळली का एक कन्सेप्ट काय स्वतंत्र मतदारसंघाची? मागाशी मी 1919च्या कायद्यामध्ये म्हटलो स्वतंत्र मतदारसंघ मुसलमानांसाठी दिला गेला. कळलं काय काय आहे स्वतंत्र मतदारसंघ? तुम्हाला कळलं का? सांगतो, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? मुस्लिमांसाठी, म्हणजे जे फक्त एखादा मतदारसंघ असतो. आपल्या इथे आता तुम्ही वोट देत असाल, सर्वजण वोट देत असाल असं मी ॲज्युम करतो. तर तुम्ही मतदान देताना तुमचा जो उमेदवार असतो तो एक पर्टिक्युलर कास्टचा असतो का? समजा एक एक्झाम्पल घ्या, हा एक उमेदवार आहे, त्याची कास्ट बघून किंवा आता हा समजा हिंदू आहे तर ह्याला सगळे हिंदूच फक्त मत देतात का? आता नाही ना, सगळे देतात. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळे देतात ना. तर स्वतंत्र मतदारसंघामध्ये काय होता की जर का मुस्लिम कॅन्डिडेट एखादा मतदारसंघाचा निवडला जायचा आणि त्याला डिक्लेअर केलं जायचं की तो स्वतंत्र मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये जो उमेदवार उभा राहील, कॅन्डिडेट उभा राहील, तोही मुस्लिम असेल आणि त्याला जे निवडून देणारे असतील तेही मुस्लिम असतील. त्याला हिंदू मत देऊ शकत नाही किंवा हिंदू कॅन्डिडेट तिथे उभा राहू शकत नाही. कळतंय? तसं त्यांनी शिखांसाठी दिलं, ख्रिश्चनांसाठी दिलं, अँग्लो इंडियनसाठी दिलं, युरोपियनसाठी पण दिलं. कळलं एवढं? विचारा, कळत नसेल तर विचारा. त्यानंतर 1926 मध्ये
केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. आता हे सिक्वेन्स वाईज समजून घ्या. 1926 झालं. 1927 मध्ये काय झालेलं आठवतंय का मला? सायमन कमिशन. सायमन कमिशन कशासाठी येणार होता, काय येणार होतं, तुम्हाला काय माहिती? बोला सर. जेव्हा 1919 मध्ये, तुम्हाला माहिती आहे का? बोलते का कोण? माहिती आहे तुम्हाला? सायमन कमिशनचं नाव तर सगळ्यांनी ऐकलं असेल. सायमन गो बॅक, शाळेत असताना वाचलेलं आहे. पण हा कशासाठी आलेला सायमन कमिशन? - 1917 मध्ये भारताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी. राईट. 1917 मध्ये इंग्रजांनी असं हे केलं, घोषित केलं की आम्ही भारतीयांना जबाबदार शासन देणार आहोत. जबाबदार शासन देणार असं त्यांनी घोषित केलं 20 ऑगस्टला. देन त्यानंतर 1919 ला हा कायदा आला, मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा. ओके. या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी असं ठरलेलं की 10 वर्षानंतर एक कमिशन स्थापन केलं जाईल. जे ह्या कायद्याचा आढावा घेईल. असं इंग्रजांद्वारे सांगण्यात आलेलं तेव्हा 10 वर्षानंतर. पण 1927 ला या कायद्याचा आढावा घेण्यासाठी सायमन कमिशनची नियुक्ती केली गेली. आणि या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, सगळे इंग्रज सदस्य होते. त्यामुळे याचा खूप मोठा विरोध केला गेला. गो बॅक सायमन वगैरे तुम्हाला ते माहिती असेल. हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्यानंतर काय झालेलं पुढे? सायमन कमिशननी जो अहवाल दिला, खूप विरोध झाला सायमन कमिशनला. त्यानंतर त्यांनी त्यांचा अहवाल दिला. या अहवालावर आधारित पुढे 3 गोलमेज परिषदा झाल्या. कळतंय की नाही कळत आहे? कळतंय? परत सांगतो. 1927 मध्ये जे 1919 चा कायदा होता, त्याच्यावरती त्याचा आढावा घेण्यासाठी सायमन कमिशन आलं. ओके. सायमन कमिशनने आपला अहवाल सादर केला. त्यानंतर गोलमेज परिषदा झाल्या. पण आपण पहिले सिक्वेन्स वाईज जाऊया. - 1930 मध्ये अहवाल सादर केला. देन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद झाली, फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स. नोव्हेंबरला. पण या फर्स्ट गोलमेज परिषदेला INC हे अब्सेंट होती, त्यामुळे हिला काय महत्व राहत नाही. INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. देन दुसरा, जर का INC याला येत नसेल त्याला काय अर्थ राहत नाही, राईट. त्यामुळे
मार्च 31ला 1931ला गांधी आयर्विन पॅक्ट झाला. आयर्विन कोण होते तेव्हाचे? व्हाईसरॉय. पॅक्ट म्हणजे करार. तेव्हा हे जे आयर्विन होते यांनी गांधींच्या काही अटी मान्य केल्या. तेव्हा कुठे जाऊन 1931ला सेकंड गोलमेज परिषदेला INC आली. एवढं कळलं? ते काही झाली तर डिसेंबरला. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, कारण की हा सिक्वेन्स विचारलेला आहे एकदा, त्यामुळे सिक्वेन्स ठेवून दिले तुम्हाला. पण इथे यांचं काही पटलं नाही गांधींचं आणि INCचं, म्हणजे ब्रिटिशांचं. तेव्हा काय झालेलं तुम्हाला माहिती असेल. तुम्हाला माहिती आहे का तेव्हा काय झालेलं सेकंड गोलमेज परिषदेमध्ये? आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली. आणि यावरून गांधींचं आणि INCचं इंग्रजांसोबत पटलं नव्हतं या मागणी. आणि ही मागणी आंबेडकरांची ब्रिटिशांनी मान्य केलेली 1932 मध्ये जातीय निवाडा घोषित करून. त्यानंतर गांधीजींनी अमरण उपोषण केले या विरोधात. तुम्ही हे थोडंफार वाचलं असेल. त्यानंतर 24 सप्टेंबर 1932 इम्पॉर्टंट डेट आहे, पुणे करार. ऐकलं असेल तुम्ही पुणे करार? ऐकलंय पुणे करार काय होता? माहितीये? हो सर, ऐकलंय. माहिती आहे ना? आंबेडकर आणि गांधींमध्ये एक करार झाला, ते स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आंबेडकरांनी मागे घेण्यासाठी. आणि पुणे करार 24 सप्टेंबर 1931 आंबेडकर आणि गांधींमध्ये. कशासाठी? तरी जातीय निवाड्याची मागणी होती, म्हणजे दलितांना जे हे भेटणार होतं स्वतंत्र मतदारसंघ ते मागे घेण्यासाठी. ही मागणी आंबेडकरांनी मागे घेतली आणि गांधींनी उपोषण सोडलं. त्यानंतर परत तिसरी गोलमेज परिषद झाली 32 मध्ये डिसेंबरला. एवढा सिक्वेन्स कळला का तुम्हाला? मेन त्या गोलमेज परिषदेमध्ये काही खास झालं नाही. इथे INC परत उपस्थित नव्हती. फक्त INC एकाच, म्हणजे INC इंडियन नॅशनल काँग्रेस एकदाच उपस्थित होती, ती 31 मध्ये इथे. बस तेव्हा आपण गांधीजींचं प्रतिनिधित्व केलं. हा सिक्वेन्स त्यासाठी लिहून दिला कारण की या सिक्वेन्सवर मागे एकदा क्वेश्चन आलेला UPSC मध्ये आणि MPSC मध्ये पण एकदा आलेला. सिक्वेन्स विचारला जातो तुम्हाला, हिस्ट्री मध्ये विचारला जातो, पॉलिटी मध्ये विचारला जातो. त्यामुळे लक्षात ठेवायचा, सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवायला गेला तर तुम्हालाही सोपं जातं लक्षात ठेवून. एवढं कळलं? एवढं थांबवतो. एक लास्ट टॅग राहिला. एवढं कळलं आतापर्यंत? काय डाऊट तुम्हाला? काय डाऊट? जो काही बस करायचं. एकच फक्त लास्टचा ऐकायला कळतंय थोडं तरी नक्की. तुम्हाला कळतंय का मित्रांनो? लास्ट एक राहिलाय, फक्त 5 ते 10 मिनिटं लागतील. येऊया की थांबवायचं?
सांगा तुम्ही घ्यायचं की थांबवायचं आहे? जास्त काही नाही त्या मध्ये थोडंच आहे. हा, 10 तरी मिनिटं लागतील. 10-15 मिनिटं. चालेल ना नेक्स्ट सेक्शन मध्ये घेतलं तर? तुम्ही सांगा घ्यायचं आहे की नाही? जास्त नको आहे ना. ठीक आहे, आतापर्यंत काय शिकवलं त्यामध्ये काही डाऊट असेल तर डाऊट विचारा. आता आपण इथे लेक्चर थांबवतो. हा, डाऊट विचारा का असतील तर आता चेक करा. ओके, काही तुम्हाला काही कशाबद्दल डाऊट असेल विचारू शकता. आता शिकवलं त्याबद्दल किंवा MPSC बद्दल काही डाऊट असेल तर विचारू शकता. विचारा. एकदा चेक करा आणि विचारा काय डाऊट असेल. लहान आहे का होमवर्क द्यायला? होमवर्क देतात तुम्ही? मी सांगतो मुलं मोठी आहेत ना, त्यांना होमवर्क देण्यापेक्षा त्यांना स्वतःला कळलं पाहिजे की स्वतः अभ्यास केला पाहिजे. कोणालाच काही डाऊट नाही? हॅलो सर. हा बोला. हॅलो सर. बोला ना मॅडम. सर MPSC कंबाईन आणि राज्यसेवा म्हणजे पूर्ण MPSC, तर त्याच्यामध्ये हा अभ्यासक्रम म्हणजे हिस्ट्रीचा कोणता भाग घेणार आहे? हिस्ट्री आणि हा घटना आणि तुम्ही जे ऍक्ट सांगितले त्याच्यावरच अभ्यास करायला पाहिजे ना? हा एक टॉपिक झाला मॅम. फक्त आपण तो घेतला ना, एक टॉपिक आहे फक्त. यावरती तुम्हाला आजच्या वेळेला आले तर एक तर 2 क्वेश्चन येतील किंवा एकही येऊ शकतो, आणि कंबाईनला आले तर 2 किंवा 3 क्वेश्चन येतील जास्तीत जास्त या टॉपिकवर. या व्यतिरिक्त क्वेश्चन नाही येणार जास्त. तर हा फक्त स्टार्टिंग होती, अजून पूर्ण बुक बाकी आहे आपलं. सोपं आहे, एवढं काही नाही. तुम्ही ना समजून घेतलं ना तर एकदम सोपं आहे, एवढं काही अवघड नाहीये. आणि हे ना हक्काचे मार्ग आहेत. कारण कसं आहे, तुम्हाला 4 हे दिले जातात, ऑप्शन दिले जातात. तुम्हाला फक्त तुमचे फॅक्ट्स क्लिअर करायचे आहेत, म्हणजे तुम्ही त्या ऑप्शनमध्ये क्लिक करून आरामात मार्क मिळवू शकता. कळतंय? कारण की इथे UPSC अजून काही डाऊट आहे का तुम्हाला? सर तुम्ही जे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक दिलं ना, जे बुक सांगितले ना आम्हाला, ते MPSC कंबाईन साठी पण युजफुल आहे? येस येस. जर का हे तुम्ही वाचलंत ना कंबाईनसाठी, तुम्हाला दुसरं काही वाचायची गरजच नाही. कंबाईनला राज्यसेवेपेक्षा म्हणजे सोपे प्रश्न येतात, जास्त डीपमध्ये येत नाहीत. ते मोस्ट प्रॉबेबली बघायला गेलं ना कंबाईनसाठी, तर कंबाईनसाठी जो फर्स्ट टॉपिक आहे म्हणजे जे आता आपण ऍक्ट केले त्यावरती, त्यानंतर फंडामेंटल राईट झालं, त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज झाली, ह्यावरती क्वेश्चन येतात, आणि राज्यसभा किंवा लोकसभावरती येतात. सोपे प्रश्न येतात कंबाईनला बघायला गेलं तर. पण राज्यसेवेमध्ये कसं आहे, इथे डीपमध्ये क्वेश्चन येतात, तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं. त्यामुळे कंबाईनसाठी हा पुस्तक वाचलं तरी खूप उत्तम आहे. कंबाईनसाठी तुम्ही रंजन कोळंबेचं पुस्तक वाचू शकता. थोडं छोटं पुस्तक आहे ते, त्यामध्ये शॉर्टमध्ये दिलंय. रंजन कोळंबे सरांचं कोळंबे. पुस्तक येतं. हा. तुम्हाला स्पेसिफिक वाचायचं तर ते वाचू शकता. ते स्वस्त पण आहे पुस्तक. पण मी रेकमेंड करेल की लक्ष्मीकांत, कारण की आजकाल 500-600 रुपये म्हणजे काय जास्त मोठी गोष्ट नाही. आणि हे पुस्तक एकदा घेतलं ना, तुम्हाला कुठेही जाल तुम्हाला हे पुस्तक उपयोगी येणार आहे. चांगलं पुस्तक आहे, कोणालाही विचारा तुम्ही. अजून काही डाऊट मॅम तुम्हाला? थांबूया मग आपण इथे. कोणाला डाऊट नाही असं समजून. चला, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.